शिकणार आहोत की इंग्लिश मध्ये इंटरव्ह्यू कसा द्यावा, कॉन्फिडंटने आपल्याला कसं बोलता येईल ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. ते आपण बेसिक पासून स्टार्टिंग करणार आहे आणि सगळंचं सगळं इंटरव्ह्यू देण्यापर्यंत आपण शिकणार आहे. पण तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, पण जर तुम्ही आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलं तर तुम्ही इंग्लिश मध्ये बोलू सुद्धा शकता आणि इंटरव्ह्यू सुद्धा देऊ शकता. तर काही बेसिक बघू. जसं की आपल्याला माहितीच आहे की इंग्लिश मध्ये व्हॉवेल्स असतात. ए ई आय ओ यू हे आपले इंग्लिशचे व्हॉवेल्स आहेत. ए ई आय ओ यू. याच्यानंतर हे आपण शिकलेलो आहे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. पण एकदा बघून घेऊ की हे असतं काय. यस चा अर्थ होतो सब्जेक्ट, व्ही चा अर्थ होतो वर्ब, ओ चा अर्थ होतो ऑब्जेक्ट. जो काम करणार आहे त्याला आपण काय म्हणतो तर सब्जेक्ट म्हणतो आणि जी क्रिया होते त्याला आपण वर्ब म्हणतो. क्रिया कशाचीही असेल, जसं की खेळण्याची असेल, चालण्याची असेल, तर त्या क्रियेला आपण काय म्हणतो तर वर्ब म्हणतो. आणि जो आपला ऑब्जेक्ट असतो, ऑब्जेक्टला मराठीत आपण म्हणतो क्रियापद. ऑब्जेक्ट म्हणजे समजा खेळण्याची क्रिया सुरू आहे तर काय खेळलं जातंय ते असेल ऑब्जेक्ट. जसं की जर क्रिकेट खेळलं जातंय तर ते ऑब्जेक्ट असेल. याचे काही एक्झाम्पल बघू आपण. मी म्हणलं समजा सचिन प्लेज क्रिकेट. आपण इंटरव्ह्यू देणं शिकतोय, पण त्याआधी सगळं बेसिक आपण क्लिअर करत जाणार आहे. कारण जर आपण सरळ इंटरव्ह्यूला सुरुवात केली तर ते आपल्याला नीट समजता येणार नाही. म्हणून आपण बेसिक पासून सुरुवात करतोय. सचिन प्लेज क्रिकेट. आता यांच्यापैकी क्रिकेट खेळणारा कोण आहे तर सचिन आहे, म्हणून तो काय असेल तर सब्जेक्ट असेल. प्लेज म्हणजे काय तर क्रियापद. ही काय तर एक क्रिया चालू आहे खेळण्याची, म्हणून ते असेल वर्ब प्लस जी क्रिया चालू आहे खेळण्याची, त्या खेळाचं नाव काय ते ऑब्जेक्ट असेल, तर त्याचं नाव आहे क्रिकेट, म्हणून ते असेल ऑब्जेक्ट. अजून जर मी घेतलं आय प्ले क्रिकेट, तर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सोहम प्लेज क्रिकेट. आता ते काम करणारा कोण आहे तर सोम आहे, म्हणून तो झाला सब्जेक्ट प्लस प्लेज ही क्रिया आणि क्रिकेट काय झालं तर ऑब्जेक्ट झालं. म्हणजेच अशा प्रकारे असेल सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्टची रचना. हे आता आपण नीट समजण्याचा प्रयत्न केला. तर आता आपण आपली पुढची स्टेप बघूया. आता आपले जे बेसिक सेंटेन्सेस असतात ते कशा प्रकारे बनतात त्याचं थोडंसं बघू आता की ते कशा प्रकारे बनतात. समजा मी जर म्हणलं मी इंग्रजी शिकू शकतो, मी इंग्रजी शिकू शकतो, तर अशा प्रकारचे जे सेंटेन्स असतात ज्याच्यात शब्द येतो तिथे आपण वापर करतो कॅनचा. शब्दोला आपण कशाचा वापर करतो तर कॅनचा करतो. म्हणजेच मीला जर मी इंग्लिश मध्ये आय म्हणलं, मीला आपण इंग्लिश मध्ये आय म्हणतो, मग त्यानंतर आपल्याला शेवटचा घ्यायचा आहे तर शब्दोला काय म्हणतो आपण कॅन म्हणतो. म्हणजेच आय कॅन. जिथे आपण शब्दोचा वापर करणारे जे काम आपण करू शकतोय तिथे आपण कॅनचा वापर करणारे, म्हणून आय कॅन. आता असं वापस यायचंय. शिकूला काय म्हणू तर लर्न म्हणू आणि इंग्रजीला काय म्हणू इंग्लिश म्हणू. पण जर याच एक्झाम्पलला मी थोडंसं बदलवलं, मी इंग्रजी शिकू शकतो असं म्हणलं, म्हणजे शिकत आहे, मी इंग्रजी शिकत आहे असं म्हणलं, तर लर्न जो शब्द आहे त्याच्या पुढे आपल्याला आयएनजी चा वापर करावा लागेल. कारण की शिकू शकतो ते काम आपलं अपूर्ण राहिलेलं आहे. शिकत आहे आयचा वापर झालाय म्हणजे ते काम अजून चालू आहे. ते काम चालू आहे हे दाखवाय करता आपण
ING चा वापर करतो. म्हणजेच लर्न प्लस ING इक्वल टू काय बनतील तर लर्निंग. हे आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाहिलेलं पण इथे मी इंग्रजी शिकू शकतो, शिकत आहे किंवा शिकणार आहे असं सांगितलेलं नाहीये, म्हणून इथे नुसतं आपण लर्न वापरलं. आय कॅन लर्न इंग्लिश. मग आता याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल, तो वेगाने धावू शकतो. हे सगळे शकतो वरून एक्झाम्पल्स आहे. तो वेगाने धावू शकतो. कुठे इंटरव्ह्यू देण्यासाठी आपल्याला हे सेंटेन्स शिकावे लागतात. मग आता तोला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणलं तर ही म्हणलं. आपण काय केलं होतं पहिल्या वाक्यामध्ये तर शेवटचा घेतला होता. शकतोला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणलं तर कॅन म्हणतो, असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. म्हणून मग ही कॅन. आणि मग याच्यानंतर धावू शकतो. धावू शकतो म्हणजेच रन, म्हणून मग इथे आलं रन. असं वापस येतोय आपण. ही कॅन रन. मग वेगाने, वेग म्हणजे इंग्लिश मधून फास्ट. ही कॅन रन फास्ट. थर्ड एक्झाम्पल, मी तुला मदत करू शकतो. मी तुला मदत करू शकतो. काही स्पेशल सेंटेन्स बनवायसाठी मी काही 2-3 व्हिडिओ बनवलेले, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल. हे आपण एका इंटरव्ह्यूच्या व्हिडिओ मध्ये पाहतोय, म्हणून मी तुम्हाला सेंटेन्स मधलं जास्त बेसिकनी सांगते. जर तुम्हाला पूर्ण बेसिक सोबत बघायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सेंटेन्सच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. मग मी तुला मदत करेल. मीला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणलं तर आय. पहिला झाल्यानंतर शेवटचा. शकतोला काय म्हणलं आपण तर कॅन म्हणलं. आय कॅन. मदत करू शकतो. शकतोवरून आपण पूर्ण एक्झाम्पल घेतले समजा, म्हणजे आय कॅन हेल्प यू असा तो सेंटेन्स बनेल. पण मी जर घेतलं मी तुला मदत करू शकत नाही, तर आय कॅन, जे काम आपण नाही करू शकत ते म्हणून नॉट. कॅन नॉट वापरतो आपण तिथे. मग आता मदत करू शकत नाही, मदतला आपण इंग्लिश मधून काय म्हणू तर हेल्प म्हणू, जे की ऑब्जेक्ट आहे. आणि मग याच्यानंतर मी तुला मदत करू शकत नाही, तुला, याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर यू म्हणतो. अशा प्रकारे आपल्याला सेंटेन्स सुद्धा बनवता आले पाहिजे. बऱ्याच जणांना याच व्हिडिओतून सेंटेन्स स्ट्रक्चर समजलं असेल. जर तुम्हाला नसेल समजलं तर तुम्ही याच्यावर जो स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ बघू शकता. तर आपण आता पुढची स्टेप बघूया. आता हे थोडे प्रश्नांचे सेंटेन्स आहेत. जसं की तू काय करत आहेस असं जर कोणी म्हणलं, मी फक्त तुम्हाला याच्यातल्या थोड्याशा ट्रिक सांगणार आहे, म्हणून हा टॉपिक आपण घेतोय. तू काय करत आहेस. आता याच्यातला जो प्रश्नाचा भाग जो सुरू होतोय काय वरून, त्याला आपण पहिले येऊ. कायला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो तर व्हॉट म्हणतो. आणि मग याच्यानंतर तू काय, आपल्याला काय तू असं वापरायचंय. म्हणून तुला आपण इंग्लिश मधून काय म्हणणार आहे तर यू. व्हॉट यू. पण इथे आपण आय सोडून दिला म्हणून आय ला घेऊ. हे झालं. मग आता शेवटचा यू आयस ला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर आर. मग तुला घ्यायचा, तुला आपण इंग्लिश मधून यू म्हणलं. आणि करत, करतला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर डू. पण त्याचं जे काम आहे ते पूर्ण झालेलं नाहीये, अपूर्ण राहिलेलं आहे. तो जे करतोय तो, म्हणून पुढे तिथे वापर करू आपण ING चा. म्हणजेच हा झाला डुईंग. व्हॉट आर यू डुईंग. मग आता आपण जर पुढे सांगतोय मी कामाला जात आहे, हे त्याचं उत्तर आहे. समजा मी कामाला जात आहे.
असं कोणालाही विचारू शकता तू काय करत आहेस, व्हॉट आर यू डुईंग. मग आता मी कामाला जात आहे असं म्हणताना मीला इंग्लिश मधून काय म्हणलं तर आय पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, आयला काय म्हणलं तर एम म्हणलं, मग असं वापस यायचंय. जातला आपण म्हणलं गो, जाणं पूर्ण झालेलं नाहीये म्हणून पुढे आपण वापर करणारे ING चा आय एम गोइंग आणि मग पुढे वापर करायचा टू चा कामाला. याला इंग्लिश मधून आपण काय म्हणलं तर वर्क. जसं की आपल्याला जर सांगायचंय की मी इकडे जातोय, मी तिकडे जातोय, तर आपल्याला फक्त काय लक्षात ठेवायचं आहे तर आय एम गोइंग टू लक्षात ठेवायचं आहे. आय एम गोइंग टू म्हणजे जर मी शाळेत जातोय असं सांगताना आय एम गोइंग टू स्कूल. फक्त आय एम गोइंग टू आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. आय एम गोइंग टू. तुम्ही इथे काही जोडून देऊ शकता, समजा कॉलेज, आय एम गोइंग टू कॉलेज, आय एम गोइंग टू फार्म. फक्त आपल्याला काय लक्षात ठेवावा लागतोय तर आय एम गोइंग टू लक्षात ठेवावा लागतोय. आणि मग आपलं जे ऑब्जेक्ट आहे जसं की स्कूल असेल किंवा जिकडे आपण जातोय ते असेल ते तिथे ऍड करायचा शेवटी. तो तिथे शेवटी ऍड करायचा आहे. म्हणजेच याच्यात सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट तर येताच आहे, शेवटी आपल्याला ऑब्जेक्ट मिक्स करून द्यायचा आहे फक्त. म्हणजेच आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे तर कुठेही जातोय हे सांगताना आपल्याला फक्त आय एम गोइंग टू लक्षात ठेवायचं आहे. तर आपल्याला हे समजलं. काही आपल्या ज्या मिस्टेक्स असतात त्या आपण करेक्ट करू आता. तर पुढचा जो पार्ट आहे आपला तो एक कॉमन मिस्टेक्स करेक्शन, तो आपल्याला नीट करायचा आहे आता. आय एम नाविंग इंग्लिश. तुम्ही जे चुकीचं बोलता ते आय एम नाविंग इंग्लिश. याचा अर्थ काय झाला तर मी इंग्लिश जाणत आहे, पण हे वाक्य चुकीचं वाटतं म्हणताना, म्हणून जो राईट सेंटेन्स आहे तो कसा असतो तर आय नाव इंग्लिश. आय नाव इंग्लिश. मग आता याच्यानंतर जो रॉंग सेंटेन्स असतो आपला तो काय राहणार आहे, ही गो टू ऑफिस. ही गो टू ऑफिस. मग आता इथे कशाचा वापर करावा लागेल ही आल्यावर तर तिथे आपल्याला वापर करावा लागणार आहे गजचा, म्हणून ही गज टू ऑफिस. अशा प्रकारच्या आपल्या चुका होतात राहतात ते आपण सुधारल्या पाहिजे. आता आपल्याला बघायचे डेली रुटीन सेंटेन्सेस जे की आपल्याला इंटरव्ह्यू साठी खूप कामात येणार आहे. डेली रुटीन पॅराग्राफ मध्ये आपण दिवसभरात काय करतो ते येतं. जसं की मी जर म्हणलं मी माझे दात घासतो, सर्वात आधी आपला तिथून दिवस सुरू होतो. मी माझे दात घासतो. आणि जर असं असलं तर याला आपण काय वाचणार आहे तर आय यव वाचणार आहे. कारण बऱ्याच जणांना हे अजूनही वाचता येत नाही म्हणून मी सांगून दिलं. मी दात घासतो, मी माझे दात घासतो, असं करू आपण. याला मीला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर आय शेवटी यायचा घासतो. घासतोला इंग्लिश मधून आपण काय म्हणू तर ब्रश. आय ब्रश म्हणजेच हे झालं. आता अशी वापस जाऊ माझे दात. माझेला म्हणलं माय, दात म्हणजे आपण म्हणतो टीथ. म्हणजेच हा सेंटेन्स झाला अशा प्रकारे तयार. मग दुसरा सेंटेन्स आहे मी सकाळी चहा पितो. मी सकाळी चहा पितो. मीला इंग्लिश मधून काय म्हणलं आय, तर शेवटचा घेतल्यावर पितोला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर ड्रिंक म्हणतो. आय ड्रिंक टी. चहा म्हणजे टी. केव्हा तर सकाळी म्हणून तिथे घेऊ इन द वापरायचा. इन द नाईट, इन द मॉर्निंग.
सकाळी म्हणून इन द मॉर्निंग. म्हणजेच अशा प्रकारे आपण डेली रुटीन सेंटेन्सेस वापरत असतो. तिसरा सेंटेन्स, याच्या नंतर या टॉपिक नंतर आपण इंटरव्ह्यू विषयी बोलायला सुरुवात करणार आहे. मी नाश्ता करतो. आय ईट ब्रेकफास्ट. ईट म्हणजे खाणे. जरी त्याच्यात खाणे हा शब्द नसला तरी आपल्याला करतो म्हणजे ईटच वापरायचा आहे. आय ईट ब्रेकफास्ट. मी झोपायला जातो. आय गो टू स्लीप. म्हणजेच अशा प्रकारचे वाक्य ते असतात डेली रुटीनचे. तर आता आपलं एवढं कंप्लीट झालं, तर आपण सुरुवात करू आता आपल्या इंटरव्ह्यूच्या टॉपिकला. तर आता आपला महत्वाचा विषय जो होता, जो या व्हिडिओचा टॉपिक होता, तो आपण या बेसिक नंतर सुरू करतोय, तो म्हणजे इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू नंतर आपल्याला कामात पडतं, म्हणजे इंटरव्ह्यू साठी आपल्याला कामात पडेल इंट्रोडक्शन. आता इंट्रोडक्शन म्हणजे काय? तर इंट्रोडक्शन म्हणजे स्वतःची ओळख करून देणे. जसं की त्याच्यात काय असलं पाहिजे की तुमचं नाव काय आहे, माय नेम. त्याच्यात नेम असलं पाहिजे, आपण कोणत्या विलेज मध्ये राहतो किंवा सिटीत राहतो, आणि याच्यानंतर माय नेम, विलेज किंवा सिटीचं नाव, आणि मग त्यानंतर आपल्या लाईफचं गोल काय आहे, आपलं काम काय आहे, ते सगळं मिळून आपण तयार करतोय इंट्रोडक्शन. म्हणजे स्वतःची जी ओळख आहे ती आपण इंट्रोडक्शन मध्ये करून देतो. ओके, मग आता पाहू याचे एक्झाम्पल कशा प्रकारचे. सर्वात पहिले आपण एक सिंपल इंट्रोडक्शन बघू. जसं की नुसतं हॅलो सुद्धा वापरू शकता, पण मग जास्त चांगलं आपल्याला हॅलो एव्हरीवन वापरल्यावर सुद्धा वाटेल. हॅलो एव्हरीवन. मग आता याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, तर आपलं नाव सांगायचंय. जसं की माय नेम इज. इथे जे तुमचं नाव असेल ते येईल, आणि मग याच्यानंतर आपल्याला काय येईल, तर आपलं आपण कुठे राहतो. जसं की आय एम फ्रॉम. जर तुम्हाला स्टेट वापरायची असेल इथे तर तुम्ही स्टेट सुद्धा वापरू शकता. आणि मग याच्यानंतर आपण काय, जसं की आय एम अ स्टुडंट. मग याच्यानंतर माझ्याकडे युट्यूब चॅनल आहे, तुमच्याकडे काय ते तुम्ही सांगू शकता. जसं की माय नेम इज ओम. आय एम फ्रॉम महाराष्ट्र, किंवा मी म्हणू शकतो नेरी. मग याच्यानंतर माझ्याकडे एक युट्यूब चॅनल आहे. आय हॅव अ. म्हणजे जी गोष्ट आपल्याकडे तिच्यासाठी आपण हॅव वापरतो. आय हॅव अ युट्यूब चॅनल. आणि मग ते चॅनल कशाचं आहे, तर आय टीच इंग्लिश. म्हणजेच मी माझ्या चॅनलवर इंग्लिश हा विषय शिकवतो. मग त्यानंतर नाईस टू मीट यू. तुम्हाला भेटून छान वाटलं. नाईस टू मीट यू. आणि तुम्ही याच्यानंतर तुमची हॉबी काय आहे, जसं की माय हॉबी इज टीचिंग. म्हणजेच तुमचा आवडता छंद काय तो तुम्ही इथे लिहू शकता. नाईस टू मीट यू च्या आधीच लिहून घ्यायचं, म्हणजे ते माय हॉबी इज टीचिंग. मग तुमचं गोल काय, त्यानंतर तुमचं स्वप्न काय, माय ड्रीम इज. म्हणजेच इज वापरायचं आहे, जसं की माय ड्रीम इज, माय गोल इज. अशा प्रकारे आपल्याला काय देता येतं, तर इंट्रोडक्शन देता येतं, ज्याला की म्हणतो आपण स्वतःची ओळख करून देणे. सेल्फ इंट्रोडक्शन, स्वतःची ओळख. मग आता हे तर आपल्याला कळालेलं आहे. तर आता आपण जाऊ आपल्या इंटरव्ह्यू कडे.
एक लहान प्रश्नांचा आणि लहानच उत्तरांचा आपण एक इंटरव्ह्यू पाहू. मग त्यानंतर आपण सर्वात आधी आपण इंटरव्ह्यूचं बेसिक बघू. हे आपण इंग्लिश बोलायवर बेसिक बघितलं पहिले याच्यात. मग आता इथे काय करायचंय, जर तुम्हाला जर कोणी विचारतंय की तुमचं सेल्फ इंट्रोडक्शन आपल्याला लक्षात ठेवायचंय, जसं की त्याच्यात नाव सांगता आलं पाहिजे आणि मग सिटी किंवा विलेज सांगता आलं पाहिजे, जे की आपलं आताच झालं. मग आपलं काम काय, जे की वर्क, आणि मग त्याच्यानंतर आपलं गोल काय. माय गोल इज कम्प्लीट 1 लाख सबस्क्रायबर्स, जसं की अशा प्रकारे आपण तिथे गोल लिहू शकतो. मग कॉमन क्वेश्चन्स, सर्वात आधी जो कॉमन क्वेश्चन्स इंटरव्ह्यू मध्ये विचारला जातो तो राहतो टेल मी अबाउट युअर सेल्फ. टेल मी अबाउट युअर सेल्फ. जर तुम्हाला सुद्धा जर हा प्रश्न विचारला जातोय, कोणी जर हा प्रश्न विचारतोय, तर तिथे आपल्याला काय करायचंय, फक्त स्वतःबद्दल माहिती देऊन द्यायची. जसं की आपण आता इंट्रोडक्शन पाहिलं, तुम्ही तुमच्याबद्दल माहिती देऊ शकता. जसं की आपण इंट्रोडक्शन मध्ये दिली होती, माय नेम इज ओम, आय एम फ्रॉम नीरी. तशा प्रकारची इंट्रोडक्शन मध्ये इंट्रोडक्शन आपल्याला द्यायचं राहतं. नंतर मग जर जॉब बद्दल असेल समजा, तर व्हॉट डू यू वॉन्ट दिस जॉब. व्हॉट डू यू वॉन्ट दिस जॉब म्हणजेच तुम्हाला हा जॉब का हवा आहे ते विचारलं जातं. आणि मग त्यानंतर तुमची शक्ती काय ते काम करायची ते जास्त करून विचारलं जातंय. म्हणून मग व्हॉट आर युअर स्ट्रेंथ. मग त्यासाठी तुम्हाला काय प्रश्न विचारला जाईल, तर व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स, जे की तुमची शक्ती काय ते तिथे सांगावं लागतं. आणि इंग्लिशच्या पेपर मध्ये येऊ शकतं, जे जे स्टुडंट बघतायत आणि मग त्याच्यानंतर जे कॉमन वाक्य असतात जे की आपल्याला वापरावे लागतात इंटरव्ह्यू मध्ये, ते आय एम फ्रॉम हे जास्त करून वापरावं लागतं. अजून एक वापरावं लागतं माय नेम इज, ते तर आपल्यासाठी कॉमन आहे. मग त्यासाठी आय कॅन वापरावा लागतो, म्हणजेच आय कॅन मी काय करतो ते वापरावं लागतं. मग आय कॅन नंतर आपल्याला काय वापरावं लागणार आहे, तर आय लाईक मला काय आवडतं, जसं की आय लाईक टीचिंग. मग आय वॉन्ट टू तुम्हाला काय हवं आहे, म्हणजेच मला काय हवं आहे तिथे आपण आय वॉन्ट टू वापरू. मग माय गोल इज, माय ड्रीम इज सुद्धा म्हणू शकता तुम्ही. मग आता आपलं गोल काय ते सगळं झालं पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला बोलायचा जर तो असेल तर हळू बोलावं लागतं आणि स्पष्ट बोलावं लागतं. सिंपल वर्ड्स वापरायचे. एक इंटरव्ह्यूचं एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल 1. हा एक लहानसा इंटरव्ह्यू आहे, ज्याच्यात की लहान प्रश्न आहे आणि लहान उत्तर आहे. इंटरव्ह्यूवर आता इंटरव्ह्यूवर काय विचारू शकतो, तर व्हॉट इज युअर गोल. व्हॉट इज युअर गोल. मग आता आपलं गोल काय ते सांगताना कॅन्डिडेट म्हणजे जो उत्तर देणार आहे त्याला आपण काय म्हणतो, तर कॅन्डिडेट म्हणतो. म्हणजेच माय गोल इज, मग तिथे तुम्हाला काय करायचंय, जसं की व्हॉट इज युअर गोल, युअरच्या जागेवर फक्त माय करायचा, इथे वापरला माय आणि ते गोल तसंच तसं आलं माय गोल, आणि पुढे वापर करायचा इजचा किंवा एमचा किंवा आरचा. जर तुम्ही आय वापरताय तर एमचा वापर करा आणि जर माय वापरताय
तर माय गोल इज असंच येणार आहे. मग आता बिकम, बिकम म्हणजे जे आपल्याला बनायचंय ते येतं तिथे अ गुड. समजा जर कोणाला शिक्षक बनायचंय तर तो काय वापरेल, माय गोल इज बिकम अ गुड टीचर. मग आता याच्यानंतर समजा हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न घेऊ. इंटरव्ह्यूअर, व्हॉट इज युअर हॉबीज, तुमचे छंद काय आहे. व्हॉट इज युअर हॉबीज. मग हे सांगताना मी कॅन्डिडेटचा नुसता सी वापरतो आणि इंटरव्ह्यूअरचा आर वापरतो, म्हणजे जागा कमी लागेल आपल्याला. माय हॉबीज टीचिंग अँड मेकिंग व्हिडिओज. आपले छंद काय, जसं की माय हॉबीज टीचिंग. कोणाची हॉबी असते क्रिकेटचा प्लेयर बनणं, तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. माय हॉबीज डॅश डॅश जे असेल ते तुम्ही तिथे घेऊ शकता. मग त्याच्यानंतर अँड मेकिंग व्हिडिओज, अँड मेकिंग व्हिडिओज, व्हिडिओज बनवणं. इंटरव्ह्यूअर, आर यू कम्फर्टेबल वर्किंग इन अ टीम. आर यू comfortable working in a team, working in a team म्हणजेच तुम्ही हे काम करण्यासाठी वर्किंग कम्फर्टेबल आहात का, हे तुम्हाला सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो. मग त्यासाठी आपण काय सांगणार आहे, जर आपण तिथे गेलोय तर आपण आहेत म्हणून येस. आय एम कम्फर्टेबल वर्किंग इन अ टीम. आय एम कम्फर्टेबल वर्किंग इन अ टीम. फक्त आपण प्रश्नाला जर आर यू नी डू यू येतो अशा प्रश्नात डू यू. जर डू यू जर तिथे असेल तर आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे येस किंवा नो मध्ये द्यावं लागतं. एवढं फक्त आपल्या लक्षात पाहिजे. इन अ टीम त्यांनी विचारलं डू यू कम्फर्टेबल, तर आपण फक्त काय केलं, आय एम कम्फर्टेबल. डू यू कम्फर्टेबल, आय एम कम्फर्टेबल. वर्किंग इन अ टीम, वर्किंग इन अ टीम. फक्त इथे क्वेश्चन मार्क आला. आपण फक्त काय केलं, येस आय एम कम्फर्टेबल. इथे फक्त थोडेसे चेंजेस केले उत्तरामध्ये आणि मग बाकीचं सगळं तसंच तसं उतरवून दिलं. वर्किंग इन अ टीम. अशा प्रकारे आपण इंटरव्ह्यू देऊ शकतो. अजून एक एक्झाम्पल बघू टीचिंग जॉब साठीचं. हे टीचिंग जॉब साठीचं एक्झाम्पल आहे. इंटरव्ह्यूवर. आता आपण जसं पाहिलं तशाच प्रकारचा इंटरव्ह्यूचं एक्झाम्पल आहे. नुसतं इंटरव्ह्यूवरचा आय वापरू आपण. मग आता टेल मी अबाउट युअर सेल्फ. टेल मी अबाउट युअर सेल्फ. जसं की आपण बघितलं की हे आल्यावर असं आल्यावर आपण काय उत्तर द्यायचं राहतं ते सुद्धा आपण बघितलंय, बऱ्याच जणांच्या लक्षात सुद्धा असेल. मग जर असं आलं तर आपल्याला काय करायचंय, इंट्रोडक्शन द्यायचंय. म्हणजे तुमच्याबद्दल थोडी माहिती द्या असा अर्थ होतो त्याचा. टेल मी अबाउट युअर सेल्फ. मग आपल्याला फक्त आपल्याबद्दल सांगावं लागेल. हॅलो, माय नेम इज. इथे फक्त आपल्याला आपलं नाव लावायचंय आणि मग याच्यानंतर आय एम फ्रॉम, जिथे आपण राहतो ते वापरायचंय. मी तुम्हाला याच्यातले कॉमन सेंटेन्स सुद्धा सांगितले होते, ज्याच्यातला की आय एम फ्रॉम पण याच्यात आलेला होता.
मग पुढे मी म्हणू शकतो आय एम अ स्टुडंट. I am a student and I teach English and I teach English on my YouTube channel. म्हणजे याच्यातच आपण आपला एक्सपिरियन्स सांगून द्यायचा आहे. आता याचा अर्थ काय झाला, माझं नाव ओम आहे, मी नेरीत राहतो, मग आय एम अ स्टुडंट, मी विद्यार्थी आहे आणि मी आय टीच इंग्लिश ऑन माय युट्यूब चॅनल, मी माझ्या युट्यूब चॅनलवर इंग्रजी शिकवतो. मग आता पुढचा प्रश्न, जसं की इंटरव्ह्यूअर जर विचारतोय व्हाय डू यू वॉन्ट दिस जॉब, why do you want this job? तुम्हाला हा जॉब का हवा आहे? कॅन्डिडेट, I want this job. I want this job because I like. कारण की ते आपल्याला आवडतंय म्हणून आपण तिथे जॉबला आलेलो आहे, जॉब मागायला आलेलो असतो. जसं की आय वॉन्ट दिस जॉब, आय लाईक टीचिंग अँड हेल्पिंग स्टुडंट्स. अँड हेल्पिंग स्टुडंट्स म्हणजेच हे काय राहील, तर उत्तर राहील. मग याच्यानंतर अजून एक प्रश्न घेऊ. इथे ते बसणार नाही पण तो हाच इंटरव्ह्यू आहे, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आणि याच इंटरव्ह्यूचा तो पुढचा प्रश्न आहे जे आपण दुसरा एक्झाम्पल चालू आहे त्याचाच. इंटरव्ह्यूअर, व्हॉट आर युअर स्ट्रेंथ, तुमची शक्ती काय आहे. पहिलं जे एक्झाम्पल घेतलं त्याच्यात पण आपण हे पाहिलं होतं, व्हॉट आर यू स्ट्रेंथ candidate, my strengths are patterns. Are patterns. And clear explanation. अशा प्रकारे आपण स्वतःबद्दल सांगू शकतो की आपली शक्ती काय त्या कामासाठी. And clear explanation. Do you have experience? म्हणजे तुमच्याकडे काही अनुभव आहे का. Do you have experience? मग जसं की तुमचा जिथेही अनुभव आहे ते तुम्ही सांगू शकता. जसं की येस आय टीच स्टुडंट्स ऑनलाईन. I teach students online. आणि जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनल मध्ये जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. मग डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तिथे नाव राहील व्हॉट्सअप चॅनल लिंक, तेव्हा तुम्ही व्हॉट्सअप चॅनल लिंक जॉईन करा म्हणजे तुम्ही त्या आपल्या व्हॉट्सअप चॅनल मध्ये जॉईन होऊ शकाल. मग आता इंटरव्ह्यू जेव्हा संपेल तेव्हा इंटरव्ह्यूवर थँक्यू आणि कॅन्डिडेट पण थँक्यू. अशा प्रकारे आपले
इंटरव्ह्यू असतात हे आपण 2 एक्झाम्पल पाहिले. जर तुम्हाला अजून याचे एक्झाम्पल हवे असतील तर तुम्ही कमेंट करू शकता, आपण याच्यावर स्पेशल एक व्हिडिओ बनवू. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. अशीच रोज इंग्लिश शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.